आज आपण मिक्स अशी भाजी बनवणार आहोत। आम्ही तर लहानपणीला बारा बापाची किंवा असे बरेचसे नाव आहेत असं म्हणत होतो, पण लहानपणीची गोष्टच वेगळी आहे। आता मोठ्यापणी करायची वेळ आली भाजी, तर मग काही वस्तू असतात काही नसतात तरी चालतं, पण भाजी बनवायची खूपच टेस्टी अशी लागते ही भाजी। एक वेळेस नक्की ट्राय करा तुम्ही भाजी घरामध्ये। जे खात नाहीत ते पण भाजी खातात, तरी पण खूपच आली आईला। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत भोगीला जी भाजी खातो ती बनवणार आहोत। तर याला बरेचसे असे नाव आहेत की जिला आम्ही लहानपणी म्हणायचो की 12 बापाची भाजी किंवा 12 प्रकारची, नंतर नंतर कळायला लागलं 12 प्रकारची भाजी किंवा 12 जिन्नसची भाजी, अशा प्रकारे हिचे बरेचसे असे नाव आहेत। तर याच्यामध्ये मी वटाणे, शेंगदाणे, वांग, बटाट, त्याच्यानंतर बोर, गाजर, पेरू, वालाच्या शेंगा, आणखीन हे बिब्याचं फूल, अशा वस्तू टाकल्या आहेत। तुम्हाला जितक्या जमतील तितक्या टाका, म्हणजे ही भाजी खूप चवदार होते आणि खूप छान लागते। वांग मी जास्त घेतलं आहे, तर वांग मला याच्यामध्ये खूप आवडतं, त्यामुळे वांग हे जास्त घेतलंय। तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी। चला तर आपण भाजीकडे वळूया। तर त्यासाठी मी मिरच्या, धणे, खोबरं, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण, कांदा 2 मीडियम आकाराचे, आणि जर फुटाणे नसेल तर हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालेल। याच्यामध्ये मी थोडेसे फुटाणे आहेत आणि हरभऱ्याची डाळ आहे, ही मी भाजून घेते। आता खोबरं भाजून घेते, असं थोडंसं भाजून घ्यायचं। धणे पण भाजून घेते मी। लसूण, अद्रक थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त पण नाही। या 7-8 मिरच्या मी मध्ये कट करून घेतल्या, म्हणजे की जेणेकरून ते अंगावर उडत नाहीत, अशा कट करून घ्यायच्या। आता याला मी भाजून घेते। मिरच्या अशा चांगल्या भाजून घ्यायच्या, म्हणजे ठसका येत नाही। मिरच्या अशा चांगल्या भाजल्यात, मी आता मिरच्या काढून घेते। थोडेसे तीळ टाकलेत, हे तीळ पण थोडेसे भाजून घ्यायचे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। आता मी कांदा भाजून घेते, तुम्हाला शेवटी सांगते की कसा भाजायचा पूर्ण कांदा। कांदा पण चांगला भाजलाय, मी हा कांदा काढून घेते। याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतली, आणि याच्यामध्ये सगळं आपण जे चिरून घेतलं आहे ते घालून घेते। थोडंसं फ्राय करून घेतलं की शिजायला जास्त वेळ लागत नाही, आणि जास्त उकळली भाजी की तरी येत नाही त्याला, त्याच्यामुळे असं थोडंसं शिजवून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलं, कारण हे थोडंसं शिजतं तर त्यामध्ये मीठ जातं, मग आणखी चव येते याला, त्यामुळे थोडंसं मीठ घालून घेतलं। आता मी हलवून घेते आणि झाकण ठेवते। असं झाकण ठेवून घ्यायचं आणि थोडंसं मीडियम गॅसवर एक वाफ निघू द्यायची याची। आता हे नैवेद्याचं ताट स्वामी समर्थांना देणार आहोत, नंतरच आम्ही ग्रहण करणार आहोत। तर काही असं स्पेशल बनवलं तर आम्ही स्वामी समर्थांना ताट देतो आणि नंतरच आम्ही जेवण करतो किंवा ग्रहण करतो।
तसं याचं एक वाफ काढून घ्यायची. आता मी गॅस बंद करून घेते, कारण भाजीमध्ये पण हे शिजतं. झाकण ठेवून घेते. तेल चांगलं तापलं की कढीपत्ता टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. मग आपण हा मसाला, कांदा जो मसाला बनवला होता त्याच्यामध्ये थोडस मी मीठ टाकून आणि पुदिना टाकला. असला तर पुदिना टाकायचा, नाही टाकला तरी चालतो, पण थोडस मीठ हे नक्की टाकायचं, कारण भाजीला चव येते मग मसाल्यामध्ये मीठ टाकल्यावर. जास्त नाही पण थोडस टाकायचंच. आता याला मी हलवून घेते. चांगलं हलवून घेतल्यावर त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. मीडियम गॅसवरच हा मसाला परतून द्यायचा. हे बघा असं तेल सुटतं याच्यामध्ये. असं तेल सुटलं की मसाला चांगला परततो. असं वेगवेगळं तेल वेगळं झालं तरच मसाला चांगला परतला जातो. तर याच्यामध्ये मी प्रवीण मसाला, आपण हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये जास्त घातलेल्या आहे, त्याच्यामुळं त्याचा थोडासाच वापर करायचा. त्याच्यामुळेच मी मिरच्या जास्त घातल्या, कारण आपल्याला मसाल्याचा कमी वापर करायचा याच्यामध्ये. मसाल्याने ऍसिडिटी होती, यांनी हिरवी मिरची हे वापरल्यावर ऍसिडिटी कमी होते. त्याच्यामध्ये मी हे आपण ज्या मिक्स भाज्या वापरल्या होत्या त्या टाकून घेते. हे असं थोडस परतून घ्यायचं. त्यावर थोडस झाकण ठेवते मी, 1-2 सेकंद. तर याच्यामध्ये मी एका साईडला गरम पाणी करून ठेवलं होतं. गरम पाणीच टाकायचं जर तरी पाहिजे असेल तर. आमच्या इकडे ही भाजी खूप आवडीने खातात, त्याच्यामुळे ही भाजी मी जास्तच बनवते. पाणी टाकून घेतलं मी आणि याच्यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचं. याला असं झाकण ठेवून मीडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर, तुम्हाला लवकर नसेल लागत तर कमी गॅसवर चांगली शिजून घ्यायची. याच्यामध्ये मेन ही गोष्ट राहिलीच ती म्हणजे तीळ. तीळ हे खूप खूप तरी प्रमाणातच टाकते, जास्त पण नाही टाकायचे. तुम्हाला ज्या प्रमाणे लागतात तेवढे तीळ टाकायचे, कारण ही भाजी मेन म्हणजे तीळमुळेच टेस्टी होते. त्याच्यावर झाकण ठेवून घेते. अर्ध झाकण ठेवायचं आणि पळी टाकायची, म्हणजे भाजी उतू जात नाही. कसाही गॅस ठेवला तरी पळी ठेवायची आणि अर्ध झाकण ठेवलं तर भाजी उतू जात नाही, पण लक्ष द्यायचं. हे बघा आपलं सगळं असं व्यवस्थित शिजलं. याला शिजायला पण जास्त असं वेळ लागत नाही, कारण आपण ते फ्राय केलं होतं त्याच्यामुळे पटकन शिजतं. तरी पण खूप छान आली आहे. त्याच्यानंतर सुगंध तर बघायचं कामच नाही, सगळ्या घरात सुगंध येतोय.
चला तर तर आज आपण बंद कर.